अजयने रागाने त्या मुलीला हातात घेतले आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. त्याने खोलीचा दरवाजा उघडला आणि आत येऊन मुलीला बळजबरीने बेडवर फेकले. अजयचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. आता तो काय करेल कुणास ठाऊक. अजयला त्या मुलीचा गळा दाबून तिला या जगातून कायमचे दूर पाठवावे असे वाटले, कारण अजयने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की ती मुलगी त्याच्यावर एवढा मोठा विनोद करू शकते. त्या मुलीनेही रागाच्या भरात तिचे नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. असं म्हणून ती अचानक बेडवरून खाली उतरली आणि अजयचा हात धरून म्हणू लागली की तुझी हिंमत कशी झाली मला उचलून तुझ्या घरी येशील, तू मला तुझ्या इच्छेला राजी करशील. असे म्हणत ती मुलगी चिडली आणि तिने अजयला हाताने मागे ढकलण्यास सुरुवात केली. अजयने मुलीचे दोन्ही हात पकडून तिला जोरात हलवले. अजयची ही कृती पाहून ती मुलगी अचानक शांत झाली आणि आश्चर्याने अजयकडे पाहू लागली. अजय तिच्यासाठी पूर्ण अनोळखी असल्यासारखी मुलगी आश्चर्याने अजयकडे पाहत होती. अजयला अजिबात अपेक्षा नव्हती ती मुलगी अजयला अशा प्रकारे अनोळखी बनवेल. अजयने त्या मुलीचा हात धरला आणि छातीवर ठेवला आणि म्हणाला, निशा, एकदा माझ्या हृदयाचे ठोके नीट ऐक आणि तुला समोर पाहून माझे हृदय किती वेगाने धडधडते ते बघ. तू गेल्यावर निशा तुला पाहण्याची किती इच्छा होती माहीत आहे, आणि माझ्यावर एवढा विनोद करताना तुला माझ्याबद्दल जराही दया आली नाही. असे वागणारी तूच आहेस. असं म्हणत अजयचे डोळे अचानक ओलावले. अजयला त्या मुलीसमोर कमकुवत व्हायचे नव्हते, पण खूप प्रयत्न करूनही त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कदाचित त्यामुळेच अजयच्या डोळ्यातून अश्रू घसरून गालावर पडले. ती मुलगी अजयकडे आश्चर्याने पाहत होती आणि मग विचारले, तू वेडा झाला आहेस का की मी तुला ओळखतही नाही आणि तू फालतू बोलत आहेस. अजयला त्या मुलीचं असं विचित्र वागणं सहन होत नव्हतं, म्हणून अजय त्या मुलीला म्हणाला, निशा, तू हे सगळं का करत आहेस. पण पुढच्या क्षणी अजयला वाटलं की कदाचित ती आजही मस्करी करत असेल, म्हणून अजय तिला म्हणाला, ओके निशा, तुझी मस्करी करायची सवय अजून कमी झालेली नाही. तुझ्याशिवाय मी जगू शकेन की नाही हे तुला पाहायचं होतं आणि म्हणूनच तू माझ्याशी एवढा मोठा खेळ खेळलास, बरोबर. पण हे कसं विसरलीस निशा, आमचाही एक छोटा मुलगा आहे जो तुझ्यासाठी माझ्या इतकाच तळमळत आहे. तुला माहित नाही तुझ्याशिवाय ओमला सांभाळणे किती कठीण होते आणि मी त्याची कशी काळजी घेतली हे फक्त मलाच माहीत आहे. जगाच्या नजरेत कदाचित मी जिवंत असेन, पण तू गेल्यावर मी आतून पूर्णपणे मेलो होतो. मी फक्त माझ्या मुलासाठी जगत होतो, नाहीतर त्याच दिवशी मी मेलो असतो. त्या दिवशी मी तुला गमावले, पण निशा, आज तुला माझ्या डोळ्यासमोर पाहून मला जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे आणि आता मला क्षणभरही तुला गमवायचे नाही. असं म्हणत अजयच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. अजयला निशाला तिची चूक लक्षात आणून द्यायची होती, पण त्याऐवजी तिने जे वर ताशेरे ओढले आणि म्हणाली की मला वाटले तू वेडा आहेस, पण तू वेडा नाहीस, अर्धा वेडा आहेस आणि पूर्ण वेड्यापेक्षा अर्धा वेडा जास्त धोकादायक आहे, कारण अर्धा वेडा त्याचा हट्ट पूर्ण होईपर्यंत जिद्द सोडत नाही. पण तुझा हा दिवस मी कधीच संपू देणार नाही, कारण तुला माझ्याबद्दल काय वाटतं आणि तुला माझ्याबद्दल काय भावना आहेत माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मला एवढंच माहीत आहे की मला तुझ्याबद्दल काही भावना आहे ना, मी तुला ओळखत आहे. निशाचे हे ऐकून अजयला अचानक धक्का बसला आणि तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. पण मग अजयने निशाला तिच्या दोन्ही खांद्याने पकडून तिला जवळ ओढले. दोघांच्या हृदयाचे ठोके एकमेकावर आदळू लागले. अजय निशाला म्हणाला, तू मला ओळखत नाहीस तरी काही फरक पडत नाही निशा, पण आता तुला कळेल, पाणी खाल्ल्यामुळे तुझी स्मरणशक्ती गेली आहे असे वाटते. पण काळजी करू नकोस, मी तुझी आठवण परत आणतो. मी तुला खूप प्रेम आणि खूप आनंद देईन. तुला भूतकाळातील सर्व क्षण आठवतील आणि आम्ही एकमेकावर किती प्रेम केले तेही आठवेल. असे म्हणत अजयने अचानक आपल्या शर्टची बटणे उघडण्यास सुरुवात केली. कदाचित इतक्या दिवसांनी निशाला डोळ्यासमोर पाहून अजयचा भावनांवरचा ताबा सुटला होता आणि आज त्याच्या डोळ्यात एक विचित्र नशा आली होती. अजयच्या डोळ्यातील नशा पाहून निशा घाबरून मागे सरकली आणि म्हणाली, बघ, माझ्या जवळ येऊ नकोस. कदाचित तुझा काही गैरसमज झाला असेल. मी तुला खरंच ओळखत नाही. असे बोलून निशा रडायला लागली आणि अजय तिला म्हणाला, बरं, तू मला खरंच ओळखत नाहीस. निशा म्हणाली, मी तुला खरंच ओळखत नाही. अजय म्हणाला, तुझं म्हणणं आहे की तू मला ओळखत नाहीस आणि तुला माझं नावही माहीत नाही. मग निशा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, हो, मला माहीत नाही. हे ऐकून अजय निशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू लागला आणि म्हणाला, निशा, तू तुझ्या हृदयावर या माणसाच्या नावाचे नाव गोंदलेले आहेस. तुला त्या व्यक्तीचे नावही आठवत नाही. तुझा विश्वास बसत नसेल तर आता मी तुला दाखवतो आणि तुला वाचून दाखवतो माझे नाव काय आहे. असे म्हणत अजयने निशाला इतक्या जवळ ओढले की दोन्ही छाती धडधडू लागल्या आणि मग अजय हळूहळू निशाचं शर्ट काढू लागला. तर निशा भीतीने थरथर कापू लागली आणि सरकताना म्हणाली, प्लीज माझ्याशी असे करू नकोस. आता मी तुला कसे पटवू
वाटून देऊ की मी तुला ओळखत नाही? निशा रडत रडत अजयची विनवणी करत होती, पण तोपर्यंत अजयने निशाचा शर्ट काढला होता आणि आता निशाचे दुधाळ गोरे शरीर अजय समोर होते, जे पाहून अजयला धक्काच बसला होता. निशा आणि अजय अनवाणी पायाने समुद्रकिनारी एकमेकांचा हात धरून चालत होते आणि आज अजयने ते हात हातात धरले होते, जे त्याला मिळवायचे होते. निशा हे अजयचे प्रेम, त्याचे आयुष्य आणि त्याचे सर्वस्व होते. अजयला निशाच्या कंपनीत पूर्ण वाटू लागलं, कारण निशाला भेटेपर्यंत तो नेहमी अपूर्ण वाटत होता आणि आता जेव्हा निशाला भेटला होता तेव्हा त्याच्या डोळ्यात जणू काही जगाचे रंग विलीन झाल्यासारखे वाटत होते. कारण निशा आणि अजयचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर दोघेही आले होते. प्रथमच बीचला भेट दिली. अजय वारंवार निशाला मिठी मारून त्याचं अपार प्रेम व्यक्त करत होता आणि निशाही अजयच्या हाताला चिकटून त्याच्या खोडकरपणाचा आनंद घेत होती. अजय आणि निशाचे त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासून अफेअर होते आणि 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर दोघेही लग्नाच्या सुंदर बंधनात अडकले. अजयच्या आईला या लग्नाने अजिबात आनंद झाला नाही, कारण अजयच्या आईने त्याचे नाते तिच्या एका मैत्रिणीच्या मुलीशी निश्चित केले होते. पण अजय निशाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने आईला सांगितले की जर त्याने निशाशी लग्न केले नाही तर तो कायमचं घर सोडून जाईल. त्यामुळे अजय हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईने अजयच्या प्रयत्नांना मदत केली आणि स्वतः जाऊन निशाच्या कुटुंबियाकडे तिच्या मुलीचा हात मागितला आणि आज अजयने निशाला अभिमानाने त्याच हाताला धरून समुद्र किनाऱ्यावर आणले होते, कारण निशाला समुद्र किनारा खूप आवडत होता. लहान मुलासारखी ती वाळूवर अनवाणी चालत होती आणि मग हळूहळू पाण्यात उतरू लागली. समुद्राच्या पाण्याच्या लाटा निशाच्या पायाला स्पर्श करत होत्या. अजयने दुरूनच निशाला हाक मारली, म्हणाला, निशा, जास्त दूर जाऊ नकोस. निशाने अजयकडे खोडकर नजरेने पाहिले आणि मी का जाऊ नये? तुला भीती वाटते का की मी बुडेन? तर मला सांग, आज मी खरोखरच बळी पडले आणि सुटू शकले नाही तर तू काय करशील? निशाचे हे ऐकून अजय पटकन निशाच्या दिशेने सरकला आणि तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि तिला छातीशी घट्ट मिठी मारली. अजय निशाला म्हणाला, निशा, आज तू जे केलेस ते माझ्यासोबत पुन्हा अशी चेष्टा करू नकोस, कारण जोपर्यंत माझा श्वास चालत आहे तोपर्यंत माझे जीवन तुझ्यावर अवलंबून आहे आणि तुझ्याशिवाय माझे अस्तित्व नाही. तेव्हा खबरदार, आजच्या नंतर पुन्हा असं काही बोललीस तर. निशा अचानक अजयच्या बोलण्यावर हसायला लागली आणि म्हणाली, अरे बाबा, मी तुझी गंमत करत होते. निशा म्हणाली, पण तुला माहीत आहे निशा, मला असे विनोद अजिबात आवडत नाही. एवढं बोलून अजयच्या डोळ्याचे कोपरे ओले झाले आणि निशा म्हणाली, ठीक आहे बाबा, मी पुन्हा असा विनोद करणार नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की मला काही झाले तर तुम्ही काय कराल? मग अजयने निशाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मी पण तुझ्यासोबत मरेन. अजयच्या डोळ्यातील अश्रू हाताने साफ करत ती म्हणाली, अजय, तू खरंच वेडा आहेस. अजय आणि निशाचे प्रेमाने भरलेले दिवस असेच चालू राहिले आणि मग त्यांच्या आयुष्यात आणखी एक आनंद आला. त्यांचे प्रेम आणखी घट्ट झाले, ते म्हणजे त्यांचा मुलगा या जगात येण्याचा आनंद, जो हुबेहूब निशासारखा दिसत होता. ओमच्या आगमनाने अजय आणि निशा यांच्यातील नाते तर घट्ट झालेच, पण अजयला निशा आणि ओमसोबतचे आयुष्यही चांगल्यापेक्षा कमी लाभले नाही. म्हणूनच आता त्याचे सुखी आयुष्य संपणार आहे. मग अजय आणि निशा एकत्र त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका सुंदर तलावावर गेलेत, कारण निशाला समुद्रकिनारे आणि तलाव खूप आवडत होते. अजय आणि निशा या दोघांनी मिळून आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा केक कापला. बरेच व्हिडिओ आणि चित्रे देखील बनवली गेली आणि त्या चित्रामध्ये त्यांचे कुटुंब खूप आनंदी दिसत होते. पण मग अचानक निशा अजयला सांगू लागली की तिला धबधब्याखाली उभे राहून हा सुंदर निसर्ग अनुभवायचा आहे. अजय निशाला म्हणाला, निशा, मी पण जातो तुझ्याबरोबर, कारण तिथला तलाव खूप खोल आहे, त्यामुळे तू एकटीने तिथे जाणे योग्य नाही. मग निशा म्हणाली, अजय, तू पण चमत्कार करतोस. अरे बाबा, मी थोडा वेळ मरणार नाही. आज निशा पुन्हा तेच बोलली, जे अजयला अजिबात आवडलं नाही. अजय रागाने म्हणाला, निशा, मी तुला किती वेळा सांगितले होते की तुझे मरगळलेले शब्द मला अजिबात आवडत नाहीत. तिला राग येताना पाहून निशा जोरात हसायला लागली आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, आजच्या नंतर मी असे काही बोलणार नाही. पण आधी तुम्ही मला सांगा की आज मी खरोखरच या पाण्याला बळी पडून मेले तर तुम्ही काय कराल? अजय म्हणाला, निशा, तू पुन्हा सुरुवात केली आहेस. आताच तू असे बोलणार नाहीस असे सांगितले होते. तेव्हा निशा म्हणाली, अजय, मी म्हणाले होते की आजपासून मी असे बोलणार नाही, पण आज तुला माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. अजय म्हणाला, माझ्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तू तुझा जीव सोडशील का? मग निशा म्हणाली, हो अजय, तुझे उत्तर ऐकण्यासाठी जर मला माझा जीव द्यावा लागला तर मी पण माझा जीव देईन. त्याने निशाकडे रागाने पाहिलं, म्हणून अजयच्या समोर हसत निशा तलावाच्या दिशेने धावली. अजयही निशाच्या मागे लागला, पण काही वेळातच निशा धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचली. निशाने आपले हात पसरले होते, जणू ती वसंताच्या पाण्याला आपल्या मिठीत भिजण्यासाठी आमंत्रण देत होती. अजय निशाच्या जवळ जाऊ लागला तितक्यात निशाने त्याला परत जाण्याचा इशारा केला, कारण आता अजय विचित्र परिस्थितीत अडकला होता.
त्यामुळे तो निशाला परत येण्यासाठी बोलावू लागला. निशानेही तेच उत्तर दिले आणि म्हणाली, तू जा अजय, मी परत येते. माझी काळजी करू नकोस, मला काही होणार नाही, मी तुझ्या मागे येईन. आता अजयला परतावे लागले कारण ओम सतत रडत होता. अजयने ओमला छातीशी घट्ट मिठी मारली आणि त्याला शांत करू लागला. ओमला गप्प बसवताना अजयने मागे वळून पाहिले तर निशा कुठेच दिसत नव्हती. म्हणून तो पुन्हा निशाच्या दिशेने जाऊ लागला, कारण अजयला माहीत होते की निशा पाणी पाहून पूर्णपणे वेडी होईल आणि लहान मुलांसारखी पाण्याशी खेळत बसेल. म्हणून अजय निशाला परत बोलवण्यासाठी धबधब्याच्या दिशेने पुढे सरकला. पण धबधब्याजवळ पोहोचतात निशाचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते. निशा तिथे न सापडल्याने अजयचा श्वास थांबल्यासारखं वाटत होतं. पण निशा इथेच कुठेतरी लपली असावी असं त्याला वाटलं आणि मी तिच्यासाठी किती उत्सुक आहे हे तिला दिसत असेल. अजय हा निशाचा मूर्ख विनोद मानत होता आणि अजयला निशाचा हा जोक अजिबात आवडला नाही. निशाला परत बोलवण्यासाठी अजयला स्वतः धबधब्यावर जायचे होते, पण ओमला एकटे सोडून तो तिथे जाऊ शकत नव्हता. त्याचवेळी दुसरे जोडपे तिथे आले आणि अजयने त्या जोडप्याला विचारले, माझ्या मुलाला काही काळ सोबत ठेवू शकता का? माझी पत्नी तिथे धबधब्याखाली गेली होती, पण आता ती कुठेच दिसत नाही. अजय खूप घाबरला होता आणि त्याची अस्वस्थता पाहून त्या जोडप्याने अजयच्या हातातून ओमला काढून घेतले आणि म्हणाले, होय हो भाऊ, तू लवकर जा, कारण पाण्याचा प्रवाह खूप मजबूत झाला आहे. अजयनेही पटकन पाण्यात उडी मारली आणि थोड्या वेळापूर्वी निशा ज्या ठिकाणी आंघोळ करत होती तिथे पोहोचला. पण आता अजयला निशा कुठेच दिसत नव्हती. डोक्यावरून पाणी पडत होते आणि खाली एक नदी वाहत होती. त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की अजयला तिथे उभे राहणेही कठीण झाले होते. पण अजय मात्र वेड्यासारखा इकडे तिकडे डोळे लावून बसला होता. धबधब्याच्या खाली पाणी तितके खोल नव्हते, पण थोडे पुढे गेल्यावर पाणी खोल होऊन खाली नदीत पडत होते. पाण्याची खोली पाहून अजयचे हृदयही त्याच खोलात बुडू लागले. अजय निशाला वेड्यासारखा हाक मारत होता आणि म्हणत होता, बघ निशा, ही वेळ मस्करी करायची नाही, लवकर परत ये. बघ आमचा ओम तुझ्यासाठी किती रडतोय. हे सांगत अजय असताना अजय स्वतःच रडत होता आणि ओरडत होता, कारण अजयला त्याच्या मनाला माहीत होते की कदाचित त्याची निशा खूप पुढे गेली आहे. अजय तिचा हात धरून सुद्धा तिला थांबू शकत नव्हता, कारण अजयला निशाचा दुपट्टा दूरवर कुठेतरी पाण्यात तरंगताना दिसत होता, ज्यावरून निशा खूप दूर गेली असावी हे दिसून येत होते. अजय खाली उडी मारून निशाच्या दुपट्ट्याचा पाठलाग करत होता. अचानक अजयला वरून ओरडण्याचा आवाज आला आणि अजयने वर बघितले तर ओम जोरात रडत होता आणि अजयच्या दिशेने हात वर करून पप्पा पप्पा म्हणत होता. अजयची आता विचित्र स्थिती झाली होती, पण त्याला समजत नव्हते की आता काय करावे. एकीकडे अजयला उडी मारून आपली निशा शोधायची होती, पण जर त्या व्यक्तीने उडी मारली असती तर कदाचित त्यालाही पोहता येत नसल्यामुळे तो वाचू शकला नसता. दुसरीकडे अजयचा मुलगा रडत होता आणि त्याला क्षणभरही त्याला एकटे सोडायचे नव्हते. अजयला तलावाजवळ एकही माणूस दिसला नाही ज्याला तो मदतीसाठी बोलावेल. अजय पटकन वर गेला आणि मदतीसाठी इकडून तिकडे भटकायला लागला. ते जोडपंही अजयच्या मागे धावू लागले आणि ओम अजूनही त्यांच्या हातात होता आणि रडत होता. पण अजयला ना तिथे कोणतीच मदत मिळत होती, ना त्याला मोबाईलचा सिग्नल मिळत होता जेणेकरून तो त्याच्या मदतीसाठी कोणाला तरी कॉल करू शकेल. त्यामुळे निशाला पुन्हा शोधण्यासाठी अजय स्वतः तलावात जाण्यासाठी पुढे सरसावला. पण अजय पुढे सरकून तलावात प्रवेश करू शकण्यापूर्वीच त्या माणसाने अजयचा हात धरला ज्याच्या हातात ओम होता. माणसाने अजयला स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, खूप उशीर झाला भाऊ, तुझी बायको आता खूप दूर गेली आहे. हे ऐकून अजयच्या डोळ्यात अंधार पडला आणि निशानेही श्वास घेतल्यासारखे वाटले. त्यावेळी अजयची अवस्था अशी झाली होती की त्याला स्वतःवरही नियंत्रण ठेवता येत नव्हते. मग तो मुलगा ओमची काळजी कशी घेणार? त्यामुळे हे जोडपे अजय आणि त्याचा मुलगा ओम यांना त्यांच्या कारमधून त्यांच्या घरी सोडण्यासाठी आले. निशा गेल्यानंतर अजयची अवस्था अशी झाली होती की जणू तो फक्त श्वास घेत आहे. अजयकडे बघून निशासोबतच त्याचं आयुष्यही संपल्यासारखं वाटत होतं. पण आजही त्याला असं वाटत होतं की कदाचित निशाने हे सगळं त्याची परीक्षा घेण्यासाठी केलं असेल, किंवा कदाचित ती आजही त्याच्याशी मस्करी करत असेल. आणि मग एके दिवशी निशा अचानक अजयच्या समोर येईल आणि अजयला सरप्राईज करेल असं म्हणेल आणि अजय त्याला पाहून निशा त्याच्या समोर तो तिला घट्ट मिठीत घेईल आणि तिला पुन्हा कुठेही जाऊ देणार नाही. पण एक अख्खं तलाव होऊन गेलं होतं आणि गेल्या वर्षात अजयने त्या तलावाच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या, ज्याने अजयचे प्रेम आणि त्याचा आनंद दोन्ही गिळून टाकले होते. अजयने निशाचा फोटो आसपासच्या गावातील सर्वांना दाखवला होता आणि सर्वांना विचारले होते की या मुलीला कोणी कुठे पाहिले आहे का, पण त्याला निशाची कोणतीही माहिती मिळाली नाही. अजयला निशाशिवाय ओमला सांभाळणं खूप कठीण झालं होतं. त्यामुळे आता अजयची आई ओमला सांभाळायची. निशाच्या आई वडिलांनी अजयशी सर्व संबंध तोडले होते, कारण ते निशाच्या मृत्यूला अजयला जबाबदार मानत होते आणि अजय देखील स्वतःला निशाच्या मृत्यूला जबाबदार मानत होता, कारण अजयचा
असा विश्वास होता की जर त्याने निशाला तलावावर नेले नसते तर कदाचित निशा तिकडे गेली नसती. मरण्यापूर्वी मी अजयला शेवटचा प्रश्न विचारला होता. अजय, विचार कर, जर मी आज मेले आणि परत आले नाही तर तू काय करशील? तेव्हा अजयने निशाला सांगितले होते की मी पण तुझ्यासोबत मरेन. पण अजय तसे करू शकला नव्हता, कारण निशाने तिचे शेवटचे प्रतीक अजयकडे सोडले होते आणि निशाचे शेवटचे प्रतीक ओमसाठी अजयला जिवंत राहायचे होते. त्याने त्याची आई गमावली होती, पण आता अजयला निशासाठी प्राणाची आहुती देऊन त्याला अनाथ बनवायचे नव्हते. आणि आज 1 वर्षानंतर अजयला त्याची निशा दिसली, जिचा त्याने सर्वत्र शोध घेतला होता. निशाचा मृतदेह न सापडल्यामुळे अजयच्या मनात अजूनही एक आशा होती की कदाचित निशा अजून जिवंत असेल. आणि आज अजयची ही आशा सत्यात उतरली होती. अजय त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी घरून निघाला होता. मग वाटेत त्याने पाहिले की निशा रस्त्याच्या कडेला काही गरीब आणि भुकेल्या मुलांना खाऊ घालत होती, जे बहुधा अनाथ आणि निराधार होते. अजयने आपली निशाला दुरून पाहिल्याबरोबर अचानक गाडीला ब्रेक लावला आणि एका झटक्याने गाडी थांबली. अजयच्या गाडीपासून निशा बऱ्यापैकी अंतरावर होती, पण अजय लाखो लोकांमध्येही आपली निशा ओळखू शकतो. आणि अजयला खात्री होती की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची निशा आहे. मात्र नीट पाहिलं तर निशाच्या रूपात थोडा बदल झाला होता. अजयने विचार केला की ती निशा आहे, तर ती तिथे काय करत आहे? अजय पटकन त्याच्या गाडीतून खाली उतरला आणि निशाच्या दिशेने धावला आणि तिचा हात धरून तिला त्याच्याकडे ओढलं. अजयने निशाला डोळ्यासमोर पाहताच अजयच्या मेलेल्या भावना पुन्हा जिवंत झाल्या आणि तिच्या डोळ्यातील ओलावा पाहून त्याचे डोळे लाल झाले. अजयच्या या कृतीने निशाही खूप घाबरली आणि अजयला पाहताच निशाचा चेहराही रागाने लाल झाला. निशा रागाने अजयला म्हणाली, किती उद्धट माणूस आहे तू, माझा हात सोड. उद्धट व्यक्ती. पण अजयने निशाचा हात घट्ट पकडला होता आणि मग तो म्हणाला, मी तुला कसे सोडू? निशा, तुला माहीत आहे का मी तुला कुठे शोधले नाही, पण तू माझ्याशी असं का केलंस? निशा, तुला माझ्याबद्दल जराही दया येत नाही आणि तू माझ्याशी इतका घृणास्पद विनोद कसा करू शकतेस? पण अजयचे बोलणे ऐकून निशा चकित झाली आणि अजयच्या चेहऱ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, काय बकवास बोलतोयस? तू म्हणतोस ते एकही गोष्ट मला समजत नाहीये. मग अजय म्हणाला की आधी तू निशा घरी चल, मग तुला सर्व समजेल. अजयने निशाचा हात पकडून तिला आपल्या गाडीत बसवले आणि दरवाजा घट्ट बंद केला. अजयच्या हृदयाची धडधड एवढ्या वेगाने होत होती की त्याच्या छातीतून हृदय फुटेल असे वाटत होते. अजयने आपली कार स्टार्ट केली आणि पूर्ण वेगाने घराकडे निघाला. अजयच्या या कृतीवर निशा ओरडू लागली आणि म्हणू लागली, हे बघ, माझे असे अपहरण करून तू माझे काही भले करत नाहीस. मी तुझ्या विरुद्ध तक्रार केली तर तू आयुष्यभर तुरुंगात सडत राहशील. पण यावेळी अजय निशाचा एकही शब्द ऐकत नव्हता. निशाला डोळ्यासमोर पाहून अजयचे डोळे पुन्हा पुन्हा अंधुक होऊ लागले, कारण अजय प्रयत्न करूनही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्यामुळे त्याचे डोळे ओले व्हायचे. अजयने डोळ्यातील अश्रू पुसले आणि पुन्हा पहिल्या गिअरमध्ये गाडी चालवायला सुरुवात केली. तिने अजयला खांदे धरून हलवायला सुरुवात केली आणि म्हणाली, बघ, गाडी थांबव, नाहीतर चालत्या वाहनातून उडी मारीन. तेव्हा अजय म्हणाला, आज जा आणि तुझी आवड पूर्ण कर. असो, धोक्यांशी खेळायला तुला खूप आवडतं ना? अजयला निशाचा खूप राग आला, कारण त्याला वाटले की निशा इतकी कठोर मनाची कशी असू शकते की तिला अजय समोर दिसल्यावरही तो अनोळखी झाला. तू ढोंग कसे करू शकतेस? अजयने त्याच्या घरासमोर गाडी थांबवली आणि निशाला रागाने बाहेर काढले. तिने रागाने अजयचा हात सोडला तेव्हा अजयने तिला आपल्या मांडीत उचलले आणि आता अजयच्या मजबूत पकडीत ती पक्षासारखी फडफडू लागली. अजयने लाथ मारून त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि निशाला सरळ त्याच्या खोलीत आणले. अजय रूममध्ये येताच त्याने निशाला बेडवर फेकले आणि आतून दरवाजा बंद केला. सगळ्यात आधी अजयला निशाकडून कारण जाणून घ्यायचं होतं की तिने अजयला हे सगळं का केलं आणि सगळं माहीत असूनही ती आता अनभिज्ञ का होत आहे. निशा अचानक बेडवरून उठली आणि अजयला जोरात ढकलले आणि म्हणाली, तू कोण आहेस? माझ्यावर जबरदस्ती करणारा? मग अजय म्हणाला की मी तुझा नवरा आहे आणि माझा तुझ्यावर आणि तुझ्या आयुष्यावर पूर्ण अधिकार आहे. हे ऐकून निशा अजयकडे तिचे मोठे डोळे करून बघू लागली आणि म्हणाली, बघ, आता तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात, कारण मी तुम्हाला ओळखतही नाही आणि मुलीला त्रास देण्यासाठी तुम्ही कोणता नवीन मार्ग शोधला आहे. अजयने निशाला पकडून तिला जवळ ओढले आणि आता दोघेही एकमेकांच्या श्वासामुळे जोरजोरात श्वास घेत होते. अजय म्हणाला, निशा, तू माझ्यासोबत जो काही विनोद केला आहेस तो अजिबात माफीच्या लायक नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की तू माझ्याशी असं का केलंस? आणि मग अजय निशाचा चेहरा हातात धरून म्हणाला, निशा, माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग, मी तुला अनोळखी वाटतोय का? आणि माझे डोळे तू पहिल्यांदाच पाहतेस? आणि ते खरे असेल तर माझ्या डोळ्यात बघून सांग की तू मला ओळखत नाहीस. निशा काही वेळा अजयकडे काळजीपूर्वक पाहत राहिली आणि मग तिने अजयच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणू लागली, होय, मी तुम्हाला ओळखत नाही हे खरं आहे. मला तुझे नावही माहीत नाही. ना मला तुझ्यात रस आहे, ना मला तुझ्या नावाची पर्वा आहे.
निशाच्या या बोलण्याने अजयला निशाचा इतका राग आला की त्याने अचानक निशाला भिंतीवर ढकलले. निशा भिंतीवर अशा प्रकारे बसली की तिची पाठ भिंतीकडे होती आणि तिचा चेहरा अजयकडे होता. आणि मग हळूहळू अजय निशाच्या दिशेने जाऊ लागला आणि जसजसा तो निशाच्या जवळ आला तसतसा तो निशाचा शर्ट काढू लागला. मग निशा म्हणाली, हा कसला हास्यास्पद विनोद आहे, मला सोड, नाही तर मी ओरडून सगळ्यांना इथे गोळा करेन. तेव्हा अजय म्हणाला, मी मस्करी करत नाहीये, तू माझ्याशी मस्करी केली आहेस, मी खोटं बोलत नाही आणि तू खरोखर माझी पत्नी आहेस याचा पुरावा मी तुला दाखवू इच्छितो. माझ्या नावाचा टॅटू तुमच्या हृदयावर गोंदवला आहे. हे तुला कदाचित आठवत नसेल, पण ते ठीक आहे. जर तुला आठवत नसेल तर मी तुला तो टॅटू दाखवतो. कदाचित टॅटू पाहिल्यानंतर तुझी स्मृती येईल आणि आम्ही एकत्र जगलेले सर्व क्षण तुला आठवतील. असं म्हणत अजयच्या भक्कम हातात निशा थरथरत होती. पण निशाच्या हृदयावर तो टॅटू न सापडल्याने अजय शुद्धीवर आला आणि लगेच निशापासून दूर जाऊन जमिनीवर बसला. अजयच्या आयुष्यातील हे ते क्षण होते ज्यांनी अजयला मूक बनवले होते. कारण काही काळापूर्वीच अजय निशाच्या हृदयावर टॅटू असल्याचा दावा करत होता, पण आता टॅटू नसल्यामुळे तोंडात जीभ नसल्यासारखे त्याचे बोलणे बंद झाले होते. अजयचा अजूनही विश्वास बसत नव्हता की तो काय पाहतोय आणि निशाच्या खांद्यावरून त्याच्या नावाचा टॅटू गायब झाला. असं कसं होऊ शकतं? निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती अचानक रागाच्या भरात अजयकडे वळली आणि ती म्हणाली, तू समाधानी आहेस आणि तुझ्या नावाचा टॅटू काढला आहे. आता तुला खात्री पडली आहे की मी तुझी निशा नाही तर मी पूजा आहे. मी खूप वेळापासून तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी निशा नाही आहे आणि कदाचित तुझा मोठा गैरसमज झाला असेल. अजय अजूनही आश्चर्यचकित होऊन पूजाकडे डोळे विस्फारून पाहत होता, जिला तो अजूनही आपले निशा मानत नव्हता. कारण पूजा ही त्याच्या निशाची कार्बन कॉपी होती आणि त्यांच्यात थोडाही फरक नव्हता. तेच मोठे तपकिरी डोळे आणि तेच सुंदर लांब नाक, तेच लाल गुलाबासारखे ओठ आणि तोच गोड आणि मधुर आवाज. आणि या सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तिचे सोन्याचे चमकणारे सुंदर शरीर. अजयला अजूनही विश्वास बसवत नव्हता की ती आपली निशा नाही. मग पूजाने अजयला विचारले, मी माझ्या घरी परत जाऊ का, किंवा मला संतुष्ट करण्यासाठी आणखी काही आहे का? आज मी माझ्या नोकरीसाठी मुलाखत देणार होते, तू माझा पूर्ण दिवस बर्बाद केलास. पूजाने हे सर्व अजयला टोमणे मारत सांगितले आणि मग खोलीतून निघून गेली. अजय अजूनही पूजाकडे आश्चर्याने बघत होता आणि विचार करत होता की त्याने तिला थांबवावे की तिला जाऊ द्यावे. अजय काही वेळ तसाच बसून राहिला आणि मग एखाद्या जिवंत प्रेतासारखा खोलीतून बाहेर आला. पण अजय अंगणात पोहोचता तिथले दृश्य पाहून थक्कच झाला. कारण वरांड्यात अजयची आई ओम हातात धरून पूजाकडे डोळे विस्फारून पाहत होती. अजयच्या आईला पूजाला पाहून जितके आश्चर्य वाटले असेल तितकेच आश्चर्य अजयला पहिल्यांदा पूजाला पाहून झाले होते. कदाचित पूजा हीच गोष्ट अजयच्या आईला सांगत होती की ती निशा नसून पूजा आहे. पण अजयच्या आईचे अर्धे भाव बघून जणू अजयप्रमाणेच तिलाही त्याच्या समोर उभी असलेली मुलगी निशा नसून पूजा आहे यावर विश्वास बसत नव्हता. असे असतानाही तो पूजाकडे वारंवार हात पुढे करत होता आणि रडत होता. जणू त्या चिमुकल्या जीवानेही आईचा चेहरा ओळखला होता. पण पूजाने ओम हातात घेऊन मिठी मारताच ओम लगेच शांत झाला. ओम पूजाच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला आणि त्याचे छोटे छोटे हात तिच्या चेहऱ्यावर फिरवू लागला. हे दृश्य पाहून अजयला जणू काही त्याचं हृदय कोणीतरी पकडून घेतल्यासारखं वाटलं. अजयला वाटले की आई आणि ओमने पूजाला पाहिले नसते तर आज किमान त्याच्या आशा पल्लवित झाल्या नसत्या. कारण अजयला आता कळले होते की पूजा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी फक्त एक क्षणाचा आनंद आहे. वाळवंटाचा आवाज जसा आज क्षणभर दाखवतो पण शेवटी काहीच साध्य होत नाही. अजय वरांड्यात पोचल्यावर त्याला आईच्या डोळ्यात तोच प्रश्न दिसला. तिला म्हणायचे होते, अजय बघ, ही मुलगी हुबेहूब आमच्या निशासारखी दिसते ना? पूजाला पाहून अजयच्या आईचे डोळे भरून आले. म्हणून अजयने आईचे अश्रू पुसले आणि तिला मिठी मारली. अजय आईला म्हणाला, आई हे आमचे उद्दिष्ट नाही, ही माझी निशा आहे. या विचारात माझी फसवणूक झाली आणि म्हणूनच मी तिला उचलले आणि माझ्या घरी आणले होते. आणि मग अजय लगेच पूजाकडे वळला आणि म्हणाला, कृपया मला माफ करा पूजाजी, माझ्याकडून नकळत खूप मोठी चूक झाली. आणि मग पूजा त्यावेळी ओमवर प्रेम करत होती. ती म्हणाली, काही हरकत नाही अजयजी, आत्ताच मला माहीत आहे की हे सर्व चुकीच्या ड्रेसमुळे घडले आहे. आता माझा चेहरा तुमच्या बायकोसारखा आहे, त्यामुळे तुमचा दोष नाही. आज मी तुझ्या जागी असते तर कदाचित माझीही फसवणूक झाली असती. पूजा अजयला मोठ्या मनाने माफ करते आणि जेव्हा अजय पूजाच्या हातातून ओम घ्यायला लागतो तर पूजा म्हणाली, अजयजी तुमचा मुलगा खूप गोंडस आहे आणि खास गोष्ट म्हणजे तोही अगदी माझ्यासारखा दिसतो. तेव्हा अजय घायाळ हसत म्हणाला, होय पूजाजी, माझा मुलगा अगदी त्याच्या आईवर गेला आहे. अजयने हे सांगताच पूजाने अजय आणि त्याच्या आईची परवानगी घेतली आणि परत तिच्या घरी गेली. पूजा निघताच ओम पुन्हा रडायला लागला. कारण कदाचित त्याला त्याची आई पुन्हा गमवायची नव्हती आणि आपला मुलगा आपल्या आईसाठी तळमळत असलेला पाहून अजय आणखीनच अस्वस्थ झाला. निशा गेल्यानंतर अजय आणि त्याची आई मोठ्या कष्टाने ओमला सांभाळू शकले. पण आता पूजा घरातून बाहेर पडताच ओम पुन्हा रडू लागला आणि रडत रडत तो अजयच्या आईच्या खांद्यावर झोपला. अजयच्या आईने अजयला मिठी मारली आणि म्हणाली, अजय बेटा माझे ऐक,
आणि आता तू निशाला विसरून जा बेटा, ती कधीच परत येणार नाही. निशा परत कधीच येणार नाही. मला माहीत आहे अजय, तुला माझी ही गोष्ट अजिबात आवडणार नाही, पण मी पण एक आई आहे. बेटा, किती दिवस मी तुला एकटीला त्रासलेले बघू. कृपया माझे ऐक. अजय, आता पुन्हा तू लग्न कर, फक्त तुझ्यासाठी नाही तर ओमसाठी, कारण ओमला आईची खूप गरज आहे. हे ऐकून अजय आईकडे पाहू लागला, कारण अजय निशाशिवाय दुसऱ्या कोणाला आपल्या आयुष्यात आणण्याचा विचारही करू शकत नव्हता. आईचे बोलणे ऐकून अजयने त्याच सोप्यावर पडून डोळे मिटले. अजयच्या डोळ्यासमोर पूजाचा चेहरा पुन्हा पुन्हा येत होता आणि अजयच्या मनात एक विचित्र तळमळ सुरू झाली होती. पूजा नेहमी डोळ्यासमोर असावी असे अजयच्या मनाला वाटत होते, पण हे कसे घडेल, कारण ती अजयची निशा नसून काही अनोळखी मुलगी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अजय ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याला पाहून आश्चर्य वाटले की पूजा आधीच तिचा बायोडाटा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. अजयला पाहून पूजा जितकी आश्चर्यचकित झाली होती तितकीच अजयला पूजाला पाहून आश्चर्य वाटले होते. अजयने पूजाला विचारले, हा योगायोग आहे का? पूजाजी, मला वाटले की आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, पण तू स्वतः माझ्याकडे आलीस. मग पूजाने विचारले, मग हे तुझे ऑफिस आहे का? मी इथे नोकरीच्या मुलाखतीसाठी आले होते. हसत हसत अजयने पूजाची फाईल तिच्या हातातून घेतली आणि मग ती फाईल खूप काळजीपूर्वक बघू लागला. अजय पूजाला म्हणाला, तू का उभी आहेस पूजा? कोणतीही मुलाखत न घेता नोकरी मिळाली म्हणून तुम्ही बसा. अजयचे बोलणे ऐकून पूजा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, सर मला माफ करा, पण मला माझ्या चेहऱ्याच्या जोरावर नाही तर माझ्या टॅलेंटच्या जोरावर नोकरी मिळवायची आहे. अजय म्हणाला, पूजाजी, मी तुमची फाईल पाहिली आहे आणि तुमच्या टॅलेंटच्या जोरावर तुम्हाला या कंपनीत नोकरी मिळाली आहे. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापासून या कंपनीत सहभागी होऊ शकता. हे ऐकून पूजाच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि ती अजयला म्हणाली, सर तुमचे खूप खूप आभार. खरे सांगायचे तर मला या कामाची खूप गरज होती. तुम्ही खरंच खूप छान माणूस आहात. अजयने हसून पूजाचा निरोप घेतला. पूजानेही हसत हसत अजयचा निरोप घेतला आणि मग ती तिथून निघून गेली. का माहीत नाही, पण आज पूजाला पुन्हा डोळ्यासमोर पाहून अजयच्या मनात आनंदाची एक विचित्र लहर धावली, कारण पूजाला पाहिल्यावर अजयला पुन्हा पुन्हा निशाची आठवण येत होती. आणि आता जर रोज पूजा अजयच्या डोळ्यासमोर असेल तर कदाचित अजयचे हृदयही काही प्रमाणात बळकट होईल. पूजाला अजयच्या ऑफिसमध्ये काम करून 1 महिना झाला होता आणि ती अजयच्या कंपनीतील सर्वात सक्षम आणि प्रत्येक काम करणारी कर्मचारी होती. पूजाचे आई वडील गावात राहत होते आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजा नोकरीच्या शोधात शहरात आली. पूजा ही अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी होती आणि तिचे आई वडील खूप कर्जबाजारी होते. पूजा ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती मुलगी होती आणि तिने आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. अजय पूजाच्या कामाने खूप प्रभावित झाला होता आणि मग एके दिवशी अजयने पूजाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि म्हणाला, पूजा, तुला हवं असेल तर तुझ्या घरची परिस्थिती सुधारू शकते आणि तूही चांगले आयुष्य जगू शकतेस. अजयचे हे ऐकून पूजाला धक्काच बसला आणि म्हणाली, खरंच सर, पण हे कसं शक्य आहे? पूजाच्या डोळ्यातील चमक पाहून अजयने पूजाला सांगितले की हो, हे होऊ शकते पूजा, फक्त एका अटीवर. मग पूजा म्हणाली, पण कोणत्या अटीवर? आणि मग अजयने पूजाला त्याची अवस्था सांगितल्यावर ती एकदम गप्प झाली. अजय सुद्धा काही वेळ पूजाच्या डोळ्यात बघत राहिला आणि मग म्हणाला, हे बघ पूजा, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की मी फक्त एका दिवसात तुझ्या घरची स्थिती बदलू शकेन, पण त्या बदल्यात तू माझ्या मुलाची आई बनून सोबत राहशील. तुला घरी राहावे लागेल, कारण मला माझ्या मुलाची खूप काळजी आहे. ओमने तुला पाहिल्यापासून त्याला सांभाळणे आमच्यासाठी खूप कठीण झाले आहे. माझ्या मुलाने एकदा त्याची आई गमावल्याचे दुःख सहन केले आहे, परंतु मी त्याला पुन्हा या दुःखात पाहू शकत नाही. तू माझ्याशी लग्न करशील आणि माझ्या मुलाची आई होशील आणि मी तुला वचन देतो की तुझ्या या उपकाराच्या बदल्यात तुला माझ्याकडून जे पाहिजे ते द्यायला मी तयार आहे. जी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण करू शकतेस. मी तुझ्यावर अन्याय करतोय असं कधी वाटत असेल तर तू त्या क्षणी तू मला सोडू शकतेस. मला फक्त माझ्या मुलासाठीच लग्न करायचं आहे, नाहीतर निशावर माझं किती प्रेम आहे हे तुला कळलं असेल. अजयने पूजाच्या डोळ्यात आशेने बघत तो म्हणाला, पूजा, तुला माझी अट मान्य आहे का? हा प्रश्न विचारत असताना अजयच्या हृदयाची धडधड जोरात सुरू झाली होती, कारण त्याला कुठेतरी भीती वाटत होती की पूजाने नकार दिला तर काही वेळ पूजा अजयकडे विचित्र नजरेने पाहत राहील. आणि मग तो म्हणाला, मला माफ करा सर, पण मी माझ्या लग्नाची माझ्या मनात अनेक स्वप्न पाहिली आहेत. माझे लग्न कोणत्याही कराराचा भाग बनू इच्छित नाही किंवा माझे आयुष्य सुसह्य व्हावे किंवा माझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलू नये म्हणून मला आयुष्यभर करार विवाहाचा भार सहन करावा लागतो. मला माझ्या घरातील परिस्थिती स्वतः बदलायची आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि जोपर्यंत ओमचा प्रश्न आहे, काही दिवसात तो स्वतः सर्व काही विसरेल, कारण सध्या तो फक्त 2 वर्षाचा मुलगा आहे. असं म्हणत पूजा तिथून निघून गेली आणि अजयचं मन पुन्हा एकदा तुटलं. अजयला वाटलं होतं की पूजाचं दुसऱ्या मुलावर प्रेम असेल, कदाचित त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला असेल. पण दुसऱ्या दिवशी पूजा स्वतः अजयच्या ऑफिसमध्ये आली आणि अजयला म्हणाली की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.
पूजाच्या तोंडून हे ऐकून अजयच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. पण तरीही अजयने पूजाला विचारलं, तुमचा विचार अचानक कसा बदलला? पूजाने उत्तर दिले, सर, ही काही मजबुरी होती. म्हणूनच बळजबरीने माणसाला त्याच्या स्वप्नाशी आणि इच्छांशी तडजोड करावी लागते. काल माझ्या आईने मला फोन करून सांगितले की माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे आणि मला त्यांच्या उपचारासाठी तातडीने पैशाची गरज आहे. हे ऐकून अजयने सोबत ठेवलेल्या चेकबुकमधून चेक कापून त्यावर सही करून पूजाला दिला. अजय पूजाला म्हणाला, पूजा, मी तुला विकत घेतले आहे असे समजू नकोस. कारण तू माझ्यावर जे उपकार करणार आहेस ते मी माझी संपूर्ण संपत्ती देऊनही फेडू शकणार नाही. अजयचे हे ऐकून पूजा थोडीशी हसली आणि म्हणाली, अजयजी, तुम्ही खरोखर खूप चांगले व्यक्ती आहात आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि अशा प्रकारे अजय आणि पूजाचे लग्न झाले आणि अजयने पूजाला ओमची आई बनवले आणि तिला आपल्या घरी आणले. पूजाला सून म्हणून पाहून अजयच्या आईलाही खूप आनंद झाला आणि ओमने आनंदाने उडी मारली आणि घरभर इकडे तिकडे धाव घेतली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अजयलाही खूप आनंद झाला आणि लग्नानंतरही पूजाने अजयच्या ऑफिसमध्ये काम करणं सोडलं नाही. अशा प्रकारे पूजा ही अजयची ऑफिसमध्ये मॅनेजर होती आणि घरी ओमची आई म्हणून खूप काळजी घेत असे. कारण पूजा ही ओमवर खूप प्रेम करू लागली. अजयने पूजाला एक वेगळी खोली दिली होती ज्यामध्ये ती ओम सोबत राहत होती. लग्नानंतर अजय पूजाला पत्नी होण्याचा अधिकार कधीच देऊ शकला नाही किंवा त्याने पूजाला पती होण्याचा अधिकार कधीच मागितला नाही. अजय आणि पूजाचं लग्न जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी पूजाने अजयच्या घरावर आणि मनावरही राज्य करायला सुरुवात केली. पण अजयचे मन हे मानायला तयार नव्हते. आता अजयला पूजा आवडली नाही कारण ती निशाची लुकसारखी होती, पण आता पूजाचे हळूवार व्यक्तिमत्व आणि तिच्या गुलाबी ओठावर नेहमी पसरणारे हसू अजयला तिच्यावर प्रेम करायला भाग पाडत होते. अजयमध्ये तेवढी हिंमत नव्हती जेणेकरून तो पूजाला सांगू शकेल की तो तिच्या प्रेमात पडला आहे. अजयला पूजाला सोबत लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचे होते आणि त्याला पूजासोबत फक्त तिच्यासाठी शॉपिंगला जायचे होते. अजयला पूजाला आपल्या मिठीत धरून अनुभवायचे होते आणि तिच्यासोबत राहून त्याच्या मनातील एकटेपणा संपवायचा होता. अजयला त्याचे प्रेम पूजावर व्यक्त करायचे होते, पण पूजाला अजयचे प्रेम अजिबात दिसत नव्हते किंवा कदाचित पूजाचे हृदय दगडाचे होते कारण तिला फक्त ओमची काळजी होती आणि तिला अजयच्या भावनांची अजिबात पर्वा नव्हती. ऑफिसमध्ये पूजाने अजयसोबत बॉस कर्मचारी संबंध ठेवला आणि घरी आल्यानंतर ती फक्त ओमची आई म्हणून राहिली. पूजा अजयजवळ 2 मिनिटंही बसली नाही. मात्र अजयला पूजाशी बोलण्याची इच्छा झाली आणि तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिच्याजवळ बसण्याचा प्रयत्न करू लागला. अजयला पूजाच्या डोळ्यात स्वतःवरचं प्रेम पाहायचं होतं, पण अजयला पूजाच्या डोळ्यात तसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे अजयच्या मनाचा थरकाप उडाला. कधी कधी अजयला वाटायचं की कदाचित पूजाचं दुसऱ्या मुलावर प्रेम असेल, त्यामुळे ती त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. आणि मग एक दिवस शेवटी अजयने हिंमत एकवटून पूजाला विचारले. त्या रात्री अजय आणि पूजा दोघेही ऑफिसमधून घरी परतत होते आणि रिकाम्या वाटेत पूजा पूर्णपणे हरवलेली दिसत होती. मग अजय पूजाला म्हणाला, पूजा, तू माझ्या घरी खुश नाही आहेस का? आणि मी कधी म्हणाले की मी तुझ्यावर आनंदी नाही? तुझ्या घरी आल्यावरच मला स्नेहाचा खरा अर्थ कळला. आई होणं म्हणजे नेमकं काय? ओमला माझ्या मांडीवर ठेवून मी आईचे प्रेम पूर्ण केले आहे, तरीही आता माझा जीव वाचला आहे. मग मी माझ्या मुलासह येथे कसे आनंदी नाही? मग अजय म्हणाला, आणि पूजा, तू माझ्याबद्दल काय विचार करतेस? आणि मग पूजा म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? अजयजी, तुम्ही मला हा प्रश्न का विचारताय? कारण मला चांगलं माहीत आहे की फक्त निशा तुझ्या हृदयात वाजते आणि तू निशाला फक्त माझ्या चेहऱ्यावर शोधतोस. पूजाने दुःखी मनाने हे सर्व सांगितल्यावर अजयने अचानक गाडी थांबवली आणि पूजाकडे पाहू लागला. अजय म्हणाला, तर तू माझ्याजवळ येत नाहीस कारण तुझ्या चेहऱ्यावरच मला माझी निशा सापडते असे तुला वाटते? तेव्हा पूजा म्हणाली, नाही अजयजी, तुम्ही तुमची निशा माझ्या चेहऱ्यावर पाहावी की आयुष्यभर तुमच्या निशावर प्रेम करत राहावे. मला यात काही अडचण नाही. मला एवढेच हवे आहे की जेव्हाही तू मला तुझी पत्नी म्हणून स्वीकारशील तेव्हा तू नेहमी माझ्यावर पूजा म्हणून प्रेम कर. माझा चेहरा निशासारखा आहे म्हणून नाही. पूजाचे बोलणे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला आणि त्याने पूजाचे दोन्ही हात हातात धरले आणि पूजाला म्हणाला, तू मला समजते तसा मी दगडाचं नाही. हो, हे खरं आहे की मी तुझ्या चेहऱ्यात माझी निशा शोधायचो आणि एक सत्य आहे की निशा माझे पहिले प्रेम होते आणि लोक त्यांचे पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाहीत. कदाचित मीही माझ्या निशाला कधीच विसरू शकणार नाही. पण आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य आहे की निशा माझे पहिले प्रेम होते आणि तू माझे शेवटचे प्रेम आहेस. निशा माझा श्वास होता, तू माझ्या हृदयाचे ठोके आहेस. पूजा, आज मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुझा चेहरा अगदी निशासारखा आहे म्हणून नाही, पण मी माझ्यासमोर उभी असलेली पूजा आणि तिच्या सुंदर हृदयाच्या प्रेमात पडल्यामुळे. तुझा हात धरून मला माझ्या आयुष्यात पुढे जायचे आहे आणि माझी पत्नी होण्याचे सर्व अधिकार तुला देऊन तुझे जीवन आनंदाने भरून टाकायचे आहे. अजयचे तिच्यावरील प्रेमाचे भाव ऐकून पूजाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती अजयला म्हणाली, अजयजी, तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करता हे खरे सांगत आहात का?
आणि तू मला फक्त पूजा म्हणून स्वीकारलं आहेस। मग अजय पूजाच्या कपाळावर हात मारतो आणि तिला खात्री देतो की तो तिच्यावर खरोखर प्रेम करतो। प्रेम व्यक्त केल्यानंतर अजयने पूजाला घरी आणले आणि नंतर रात्री पूजा जेव्हा उपासाने तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा अजयने तिचे मनगट धरले आणि तिला छातीशी घट्ट मिठी मारली। अजयने पूजाला सांगितले की आता तुझी खोली ती नाही तर ही आहे। अजयच्या डोळ्यातला खोडकरपणा पाहून पूजा अचानक लाजली आणि अजयला चिडवण्यासाठी मूर्खपणाने विचारले, काय म्हणायचे आहे अजयजी? मला काही समजले नाही। मग अजय म्हणाला, मला माहीत आहे तुला मला काय म्हणायचे आहे ते समजले आहे आणि आता तू अडाणीपणाचे नाटक करत आहेस, पण आता तुझे एकही नाटक इथे चालणार नाही, कारण आता मी तुझ्यापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही। असे म्हणत अजयने पूजाला आपल्या मिठीत उचलले आणि तिला आत त्याच्या खोलीत घेऊन आला। अजयने बेडवर झोपलेल्या ओमला आपल्या मांडीवर उचलले आणि पूजाला सांगितले की लवकरच आईकडे घेऊन जातो। अजयने ओमला त्याच्या आईच्या खोलीत झोपवले आणि तिला सांगितले की आजपासून तो तिच्यासोबत झोपेल। हे ऐकून अजयच्या आईच्या चेहऱ्यावरही समाधानाची लाट उसळली, कारण आजचा दिवस आपल्या मुलाच्या आयुष्यात नवीन सुरुवात करणार आहे हे तिलाही समजलं होतं। अजयच्या आईने ओमला अजयच्या मांडीवरून घेतलं आणि जवळ घेतलं आणि अजय परत त्याच्या खोलीत आला तेव्हा पूजा बेंचवर बसून बोटं फिरवत होती। अजय पूजाची अस्वस्थता समजू शकत होता आणि त्याच वेळी त्याला पूजाच्या इच्छेची पूर्ण काळजी घ्यावी लागली, कारण अजयला चांगलंच माहीत होतं की मुलीच्या मनात तिच्या आयुष्याच्या जोडीदारासोबतच्या पहिल्या रात्री काय स्वप्न असतात। पण अजयमुळे पूजाची ती स्वप्ने अधुरी राहिली जी त्याला आता पूर्ण करायची होती। अजयने त्याच्या कपाटातून लग्नाचे कपडे आणि मेकअपचे सामान काढले आणि तो स्वतःच्या हाताने वधूप्रमाणे पूजाची तयारी करू लागला। पूजाला स्वतःच्या हाताने नववधू बनवताना अजय त्याचं प्रेम अशा शब्दात व्यक्त करत होता। आज पूजाला स्वतःच्या हाताने वधू बनवून आणि नंतर तिला आपल्या मिठीत धरून अजयने तिला विश्वास दिला होता की आता तो पूजाला तिच्या चेहऱ्यामुळे नाही तर तिच्या अस्तित्वामुळे प्रेम करायला लागला आहे। पूजानेही अजयचे प्रेम स्वीकारले आणि स्वतःला पूर्णपणे अजयच्या स्वाधीन केले। अजयने पूजाचा चेहरा हातात धरला आणि मग पूजानेही अजयच्या डोळ्यात पाहिलं आणि अजयच्या डोळ्यात स्वतःबद्दलचे अपार प्रेम दिसले होते। आजही पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आज हे अश्रू आनंदाचे होते आणि अजयला तिचे प्रेम मिळाल्याचे। आणि मग अचानक पूजा अजयच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली। मग अजयनेही पूजाला मिठी मारली। आज अजयच्या डोळ्यातील अश्रू कायमचे गायब झाले होते, कारण आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती। ती अजय आणि पूजाच्या प्रेमाची रात्र होती आणि अशा अनेक रात्री त्यांच्या नशिबात लिहिल्या होत्या, कारण अजय आणि पूजा एकमेकांसोबत राहिल्यानंतर एक शरीर आणि एक आत्मा झाले होते। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।